बांधकाम कामगार मित्रांनो, तुमचा नूतनीकरणाचा अर्ज मंजूर झाला नाही का? मग हा लाईव्ह प्रूफ पहा. या ठिकाणी पहा, हा जे आहे ते अर्ज आज मंजूर झालेला आहे, नूतनीकरण केलेला. परंतु हे नूतनीकरण किती दिवसा अगोदर केलं हे तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे बऱ्याच बांधकाम कामगाराचे प्रश्न आहेत, की सर आम्ही नूतनीकरण केलेलं आहे, परंतु आम्हाला 2 महिने झाले, कुणाला 3 महिने झाले, कोणकोणतं म्हणते आम्हाला 6-6 महिने झालं तरी आमचा नूतनीकरण केल्यानंतर आमचा अर्ज मंजूर झाला नाही. परंतु या ठिकाणी पहा, तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे, की हा अर्ज किती दिवसामध्ये मंजूर झालेला आहे. आणि तुमचा जर बऱ्याच दिवसापासून मंजूर झाला नसेल, तुमचा पेंडिंगमध्ये असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, की तुमचा लवकर अर्ज मंजूर होईल. तर या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच सांगणार आहे, तेच संपूर्ण माहिती सांगणार आहे, की बांधकाम कामगाराचे नूतनीकरण अर्ज लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी काय करावं लागतं आणि हा नूतनीकरण अर्ज किती दिवसात मंजूर झाला आहे, हे तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. तुम्हाला समजेल, की किती दिवसामध्ये नूतनीकरणाचा अर्ज जे आहे ते मंजूर होऊ शकतो सध्या. तर या ठिकाणी पहा, अर्ज मंजूर होण्यासाठी किती दिवस लागतात आणि तुमचा अर्ज कुठे अडकलेला आहे, म्हणजे कुठेपर्यंत जे आहे ते गेलेलं आहे, स्टेप कुठेपर्यंत गेलेलं आहे, हे फक्त 2 मिनिटात समजणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले असेल, चॅनलला सबस्क्राईब करा. हा नुकतेच बांधकाम कामगार नूतनीकरणासाठी अर्ज केला आहे आणि अजूनही तुमचा अर्ज मंजूर झाला नसेल, तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे, की नूतनीकरणाचा अर्ज मंजूर होण्यासाठी साधारण किती दिवस लागतात, अर्जाची स्थिती कशी तपासायची आणि आणि तुमचा अर्ज मंजूर झाल्याचा लाईव्ह प्रूफ देखील तुम्हाला दाखवणार आहे. जर तुमचा अर्ज अजूनही पेंडिंग असेल, तर तुम्ही कोणती काळजी घ्यायची आहे मंजूर लवकरात लवकर होण्यासाठी, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला आपण उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते आपल्या मोबाईलमधल्या कुठल्याही ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे बांधकाम कामगार योजना. बांधकाम कामगार योजना टाईप करून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशी वेबसाईट येईल. या ठिकाणी आल्यानंतर बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन यावरती क्लिक करायचं आहे. लॉगिन यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार नंबर तुमचा तोच टाका, नोंदणी करताना दिलेला, आणि मोबाईल नंबर तोच टाका. आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला खाली निळ्या अक्षरामध्ये प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येईल. मोबाईलचे 4 अंक जे आहे ते शेवटचे या ठिकाणी दिसतात तुम्हाला. त्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. तो OTP आपण जे आहे त्या इंटर OTP या रकान्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. तर आपण OTP टाकून घेऊयात. OTP आता टाकलेला आहे. व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. तो व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करूयात. व्हॅलिडेट OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते अशा प्रकारचा BOC प्रोफाईल आपल्यासमोर ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह तुम्हाला दाखवणार, की आपला नूतनीकरण केलेला अर्ज किती दिवसात मंजूर झालेला आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लाभार्थ्यांनी मला कमेंट केली, की सर तुम्ही नूतनीकरण केल्यानंतर किती दिवसाचा अर्ज आहे ते मंजूर होतो. म्हणजे भरपूर म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत या ठिकाणी बरेच जण म्हणतात, की या ठिकाणी पाहू शकतात, की इतक्या दिवसाचा अंतर लागतो, तितक्या दिवसाचा अंतर लागतो. परंतु या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे, की किती दिवसामध्ये तुमचं मंजूर होऊ शकतं आणि हा अर्ज किती दिवसात मंजूर झालेला आहे. ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज लावू शकतात, की तुमचा अर्ज किती दिवसात मंजूर होऊ शकतो. तर या ठिकाणी पहा, आपण जे आहे ते रिन्युअल केलेली तारीख या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. रिन्युअल केलेली तारीख जी आहे 3/4/2026 आहे. 3 तारीख आहे, 4था महिना आहे 2026. म्हणजे या ठिकाणी पाहू शकतात 3 एप्रिल 2026, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 3 एप्रिल 2026ला जे आहे ते हे नूतनीकरण केलेलं आहे. आणि त्यानंतर पहा, WFC व्हिजिटिंग डेट म्हणजे अपॉइंटमेंट जे आहे ते 6/4/2026ला घेतलेलं होतं. तर 6/4/2026ला या ठिकाणी पहा, अगदी 3 दिवसाचा अंतर होता. 3 दिवसानंतर रिन्युअल केल्यानंतर अपॉइंटमेंट घेतलेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात, आता आपण जे आहे ते नोंदणी किती तारखेला केली, 3 एप्रिल 2026ला. तर रिन्युअल कधी मंजूर झालं ते पण बघूयात. परंतु या ठिकाणी पहा, अपॉइंटमेंट लेटर तुम्हाला दाखवतो लाईव्ह. 3/4ला हे अपॉइंटमेंट लेटर जे आहे ते रिन्युअल केलेलं आहे. परंतु अपॉइंटमेंट कोणत्या दिवशी घ्यायला गेलो, की 6 एप्रिलला घ्यायला गेलो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डायरेक्ट जे आहे ते अपॉइंटमेंट प्रिंट आहे, परिपत्र अपॉइंटमेंट जे आहे ते या ठिकाणी पत्र आहे, या ठिकाणी पाहू शकतात. अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते अपॉइंटमेंट तुम्ही लाईव्ह पाहू शकतात. आता आपण डायरेक्ट बघूयात, की आपलं मेसेज किती तारखेला आला आहे. म्हणजे आता आपण 3 एप्रिल 2026ला नूतनीकरण केलं आहे. 6 एप्रिल 2026ला आपण अपॉइंटमेंट घेतली होती, त्यावेळेस बायोमेट्रिक जाऊन केली. परंतु आता मेसेज कधी आलेला आहे, आपला नूतनीकरण अर्ज मंजूर झालेला. म्हणजे तुम्हाला समजून येईल, की इतक्या दिवसामध्ये जे आहे त्या नूतनीकरण करण्याचा अर्ज मंजूर होतो. तुमचे बरेच प्रश्न आहेत. काहींना 15 दिवस लागतात, काहींना महिना लागतो, काहींना 3 महिने लागतात, कोणाला 6 महिने लागतात, कोणाला जवळपास 6 महिन्याच्या प्लस लागतात. तर या ठिकाणी पहा, हा आपला नूतनीकरण अर्ज मंजूर करण्यात आला आहे. आपले नूतनीकरण दिनांक 2026/6/8 त्या ठिकाणी पहा अशा प्रकारे आहे. आणि त्यानंतर पासून दिनांक 2027/06/08 पर्यंत वैध आहे. या ठिकाणी पाहू शकतात 8 तारखेला जे आहे ते हा अर्ज मंजूर झालेला आहे, 8 जून 2026ला या ठिकाणी पाहू शकतात. परंतु 8 जून 2026ला झाला आहे मंजूर. परंतु या ठिकाणी पाहू शकतात, हा नूतनीकरण अर्ज कधी केला होता, 3/4/2026ला हा नूतनीकरण अर्ज केला होता.
त्यानंतर 8/6/2026ला म्हणजे 8 जून 2026ला हा नूतनीकरण अर्ज मंजूर झालेला आहे. तर किती दिवसाचा कालावधी लागला आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तुम्ही नक्कीच अंदाज काढा आणि कमेंट करा की तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही ते पण कमेंट करून सांगू शकतात. कारण की भरपूर बांधकाम कामगार जे आहेत ते मला या ठिकाणी कमेंट करतात की सर आम्हाला इतके 2-3 महिने झालं, 4 महिने झालं, 5 महिने झालं, 6 महिने झालं, तरी पण आमचा अर्ज मंजूर झाला नाही. तर या ठिकाणी लाईव्ह तुम्हाला प्रूफ दाखवत आहे. या ठिकाणी पहा की तुम्हीच या ठिकाणी समजू शकतात की किती दिवसाचं अंतर लागलेलं आहे. 3 एप्रिलला अर्ज जे आहे ते नूतनीकरण केला आणि 8 जूनला जे आहे ते या ठिकाणी पहा नूतनीकरण अर्ज जे आहे ते मंजूर झालेला आहे. हे किती दिवस लागलेले आहे एकूण जे आहे त्या ठिकाणी जवळपास कमी जास्त 3 महिन्याचा अंतर जे आहे त्या ठिकाणी लागलेलं आहे नूतनीकरण करण्यासाठी. तर या ठिकाणी पहा हा कंपल्सरी आहे का प्रत्येक जणाला लागतो का इतके दिवस? तर या ठिकाणी असं कन्फर्म काही नाही किंवा असं फिक्स नाही आहे काही की 3 महिने लागतील कुणाला म्हणून. ह्याच्यापेक्षा कमी दिवस पण लागू शकतात आणि ह्यापेक्षा जास्त दिवस पण लागू शकतात. या ठिकाणी असा फिक्स टाईम दिलेला नाही आहे कुठं. वेबसाईटवरती मात्र या ठिकाणी दिलेला नाही फिक्स टाईम. परंतु या ठिकाणी पाहू शकता इतकं जे आहे ते 3 महिने या ठिकाणी या माझ्या केसमध्ये या ठिकाणी या व्यक्तीला लागलेले आहेत. त्याबरोबर तुमचे पण या ठिकाणी 3 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील नूतनीकरण करून. तर या ठिकाणी आपल्या जवळच्या बांधकाम कामगार ऑफिसला जाऊन तुम्ही चौकशी करू शकतात. बांधकाम कामगार मित्रांनो तुम्हाला आता सांगणार आहे की बांधकाम कामगारांनी जर रिन्युअल केलं तर रिन्युअल केल्यानंतर त्यांना त्यांचं स्टेटस कसं तपासायचं आहे की आपण रिन्युअल केलं आहे, परंतु रिन्युअल जे आहे ते आपलं कुठपर्यंतमध्ये कोणत्या स्टेपमध्ये आहे हे तुम्हाला पाहता येणार आहे. नक्कीच आपलं रिन्युअल झालेलं आहे की नाही, नेमका पेंडिंगमध्ये आहे का रिजेक्ट झालेलं आहे, हे संपूर्ण तुम्हाला जे आहे तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलमधून घरी बसून पाहू शकतात. हे तुम्हाला लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे. तुम्हाला कसं पाहायचं आहे तुम्हाला ते पण सांगतो. तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा तुम्हाला जे आहे ते आपल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलेक्टरी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे. या ठिकाणी ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलेक्टरी मंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते आपला बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन यावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बांधकाम कामगार प्रोफाईल लॉगिन यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा आपला आधार नंबर टाकायचा आहे, करंट मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा मी जे आहे ते आधार नंबर, मोबाईल नंबर टाकला आहे. आता प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करत आहे. प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP जे आहे ते आपल्याला एंटर OTP यामध्ये टाकायचा आहे. तर या ठिकाणी पहा आपल्या मोबाईलचे 4 अंक या ठिकाणी शेवटचे दिसत आहेत. या मोबाईलवरती OTP येणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकता OTP जे आहे ते आलेलं आहे. OTP जे आहे टाकलेला आहे. OTP टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट OTPवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा आपली BOC प्रोफाईल लॉगिन या ठिकाणी झालेली असणार आहे. BOC प्रोफाईल लॉगिन झालेली आहे. तर आपण जे आहे ते आपलं रिन्युअल केलेलं आहे, परंतु रिन्युअल कोणत्या स्टेपमध्ये आहे ते आपण पाहायचं आहे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला एक रिन्युअल ऑप्शन भेटणार आहे. या ठिकाणी पाहू शकतात ह्या रिन्युअल ऑप्शनवरती क्लिक करायचे. रिन्युअल ऑप्शनवरती क्लिक केलं तर या ठिकाणी पाहू शकतात आपलं जे आहे ते स्टेटस पाहू शकतात. ते स्टेटस कोणत्या स्टेपमध्ये आहे ते पण पाहता येते. आपलं जर रिजेक्ट झालं असेल तर का रिजेक्ट झालं ते पण आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. तर या ठिकाणी पहा 90 दिवसाच्या कामाच्या प्रमाणपत्रावर फोटोवर प्राधिकृत अधिकारी यांचा शिक्का नाही आहे या ठिकाणी पाहू शकतात. त्यामुळे आपला अर्ज जे आहे ते रिजेक्ट झालेला आहे या ठिकाणी पाहू शकतात. त्यानंतर तुमचा जर अर्ज जे आहे तुमचा मंजूर झाला असेल ते पण या ठिकाणी दाखवले होते, परंतु या ठिकाणी रिजेक्ट किती तारखेला झालं आहे, तुम्ही रिन्यू किती तारखेला केलेलं आहे हे पण या ठिकाणी पाहता येते. आणि तुमचं जर मंजूर झालं असेल तर मंजूर पण या ठिकाणी पाहता येणार आहे. या ठिकाणी पहा अशा प्रकारे जे आहे तुमचा मंजूर झालेला आहे या ठिकाणी असं जे आहे ते आलेलं आहे. मंजूर झालेलं दाखवते आणि किती तारखेला या ठिकाणी तुम्ही रिन्युअल केलं हे पण या ठिकाणी पाहता येणार आहे. तर अशा प्रकारे बांधकाम कामगारांना तुम्ही जे आहे ते तुमचं रिन्युअल झालं आहे की नाही, की नेमकं रिजेक्ट झालेलं आहे हे पण तुम्हाला पाहता येणार आहे. आणि तुमचं रिन्युअल का झालं नाही किंवा तुमचं रिजेक्ट का झालं आहे ह्याचा पण तुम्हाला रिझन या ठिकाणी पाहता येणार आहे. या ठिकाणी साईटला रिझन पण दिलेलं असतं की जर तुमच्या ह्या केसमध्ये या ठिकाणी पहा 90 दिवस कामाच्या प्रमाणपत्रावर फोटोवर प्राधिकृत अधिकाऱ्याचा यांचा शिक्का नाही आहे, त्यामुळे हे रिजेक्ट झालेलं आहे. तुमच्या केसमध्ये दुसरे वेगळे काय असू शकते, असेच जे आहे ते कारणं येऊ शकतात. जर रिजेक्ट झालं असेल आणि तुम्हाला या ठिकाणी पहा असा शिक्का नसेल किंवा फोटोवरती काही अडचण असेल तर ते तुम्ही दुरुस्ती करायची आणि दुरुस्ती करून तुम्हाला रिअप्लाय करायचं आहे आणि तुम्हाला जे आहे ते तुमचं लवकरात लवकर पुन्हा मंजूर होऊ शकतं आहे. तर अशा प्रकारे बांधकाम कामगारांना संपूर्ण माहिती भेटली असेल की बांधकाम कामगारांना नूतनीकरण केल्यानंतर किती दिवसामध्ये त्यांचं नूतनीकरण होतं आहे आणि त्यानंतर किती दिवसाचा कालावधी लागतो. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि पुन्हा आणखीन बांधकाम कामगाराच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. परंतु त्या अगोदर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला डायरेक्ट भेटणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटत पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया सांगायला विसरू नका. धन्यवाद.